सर दे सा ई. तू असं या भिंतीवर का लिहित असतोस? का म्हणजे देवयानीची आठवण येते म्हणून. मग तुला तिची काय आठवण येते? कारण ती माझी बायको आहे. हा, तुझं आणि तिचं लग्नच झालं नाही. ए झालं नाही म्हणून काय झालं? मला तिची काळजी वाटते. अजूनही तिच्या केसांचा तो स्पर्श आणि तिच्या शरीराचा तो गंध. तुम्हाला माहितीये एकदा काय झालं? काय 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 काय? देवयानी अशी उभी होती आणि मी असा, आणि मी तिला असं घट्ट पकडलं. सोहमचा विचार करत बसलेस. सोहमच्या बाबतीत जे काही घडलं त्याचं तुला जितकं वाईट वाटतंय तितकंच वाईट मलाही वाटतंय. खरं तर असं घडायला नको होतं, पण मला तुझ्याकडून सांत्वनाची गरज नाहीये. मला माहितीये तू खूप रागवलीस, मी समजू शकते, पण प्लीज मलाही समजून घे ना. जे काही घडलं नाही सगळं तुझ्यामुळेच घडलेलं आहे. आम्ही या शहरात आलो तेव्हा पहिलं नातं जोडलं ते तुमच्याशी, पण ते चुकलं आमचं. तुझ्या लग्नाचा जो तमाशा झाला त्यात नाहक माझ्या सोहमचा बळी गेला. काय बोलतो मग एक मिनिट, हा आरडाओरडा कसला रे? अरे झाले असतील त्या वेड्यांमध्ये परत भांडणं. ए नाही थांब, हे काहीतरी गडबड दिसते. चल 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 चल. देवयानी लव्ह यू. लाज नाही वाटत तुला असं बोलताना तिच्याबद्दल? कसं झालं असं तिथं कळ, कसं झालं असं तुला सोडत आपला सोडत आहे. तुझं जिवंत सोडला नाही सोहम. आय लव्ह यू देवयानी. प्लीज असं नको बोलू. का नको बोलू असं? तुझ्या आणि विक्रमादित्यच्या लग्नानंतर सोहम असं का वागतो हे तुम्ही समजून घ्यायला नको होतं? मला मान्य आहे सोहमचंही त्यावेळी चुकलं, पण त्याची त्यावेळची मनस्थिती लक्षात घेता तुम्ही तरी बरोबर वागायला नको होतं?
एवढं सगळं होऊन सुद्धा आज तुम्ही तुमच्या जगात सुखी आहात, पण मी मात्र माझ्या सोहमला गमावून बसले. आज माझा भाऊ मला ओळखत नाही. आई बाबांच्या पश्चात मी ज्याला वाढवला त्या सोहमच्या समोर बसून मला माझी ओळख सांगावी लागतेय. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय देवयानी, फक्त तुझ्यामुळे. आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही, कधी नाही. काय चाललंय काय? हे आम्हाला विचारण्यापेक्षा याला विचारा काय चाललंय ते. आमच्या बायकोबद्दल देवयानीबद्दल हा मुलगा वाटेल ते बोलतो आणि ते आम्ही ऐकून घ्यायचं मुकाटपणे. हो, तो तुम्हाला राग येण्यासारखं बोलही असेल. हो, वेडा येतो. वेडी माणसं काही बडबडतात. तुम्ही तरी शाणे आहात ना, कसं वागायचं तुम्हाला नाही समजत. तुम्ही इथे येऊन वेड्यानं जे मारताय ते बाहेर जर लोकांना कळलं त्याचे परिणाम काय होतील तुम्हाला माहितीये का? वॉर्ड बॉय, स्ट्रेचर घेऊन या. समीक्षाताई, प्लीज माझं ऐकून तर घे ना. आता अजूनही बोलायचंच आहे तुला? हॅलो हॅलो, समीक्षा सरदेसाई बोलताय का? हो, बोलतेय. आपण? मी मेंटल असायलम मधून सुपरिटेंडंट पेडणेकर बोलतोय. असायलम मधून? का? काय झालं? सोहम ठीक आहे ना? अहो, तुम्ही बोलत का नाही काही? सांगा ना मला, काय झालंय तिथे? सोहमला खूप मोठी इंजुरी झाली. इंजुरी? पण काय झालं मला सांगा ना. विक्रमादित्य राजे शिर्के इथे आले होते. त्यांनी सोहमला जबरदस्त मारहाण केली. काय? हे बघा, तुम्ही घाबरू नका. आम्ही त्यांच्यावरती उपचार सुरू केलेत. तुम्ही ताबडतोब इथे निघून या. हो, ठीक आहे, मी लगेच येते. काय झालं? समीक्षाताई, तुझ्या विक्रमादित्याने असायलम मध्ये जाऊन सोहमला मारहाण केलीये. एकदा मेलेल्याला पुन्हा मारहाण करून काय सिद्ध करायचं होतं त्यांना? रणवीर राजेंचंच मूल आहे हे सत्य तुम्हाला स्वीकारायचं. आणि त्याबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला स्वीकारावी लागणार की या सगळ्या प्रकरणाला तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला काय वाटतं यापेक्षा मला महत्त्वाचं असं वाटतं की साईमांना काय वाटतं. साईमा खुश आहेत. साईमा खुश आहेत कारण खूप वर्षानंतर त्यांच्या घराण्याला वारस मिळाला आणि तोही माझ्याकडून. ते मूल आम्हाला आमच्या घराण्याचा वारस म्हणून हवंय, पण ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं. या घराप्रती तुमची असलेली जबाबदारी जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्हाला काहीही अशक्य नाही. दोष तुमच्यात आहे, आमच्यात नाही.
थँक्स. तुझ्याच फोनची वाट बघत होते. स्पेशल प्रोग्राम? अगं माझ्या वाढदिवसाला मी कसं स्पेशल प्रोग्राम करीन? ते सगळं डिपार्टमेंट केटीकडे आहे. त्याने काहीतरी ठरवलं असेल. हां, नाहीतर मे बी दरवर्षीप्रमाणे कुठेतरी डिनरला वगैरे जाऊ बाहेर. हो, सुट्टी पण घेतली आहे त्याने. केटीशी बोलणं झाल्यावर कळवते. ऑफकोर्स आय रिमेंबर. आजचा दिवस मी विसरणार काय? मग मी तुला नंतर फोन करते. केटी, मला वाटलं की तू. डेफिनेटली. ओके बाय. आयशा प्लीज मेहरबानी करून ब्रेकफास्ट देणार? केटी, आजच्या दिवशी तुझं कुठलं महत्वाचं काम आहे रे? तुला काय करायचंय? केटी, तू आज खरंच बाहेर जाणार आहेस? व्हॉट नॉनसेन्स. मी सांगूनही तुला कळत नसेल तर मी ब्रेकफास्ट बाहेर घेणार, घरात घेणार नाही. ओके केटी, ब्रेकफास्ट मी आणते, पण आज काय तुला खरंच आठवत नाहीये का? तू माहीत असूनही आठवत नसल्याचं नाटक करतोयस. मूर्ख सगळं बडबड करू नकोस. आणि या बेबी, आय नो आय विल बी देअर व्हेरी फास्ट. जस्ट होल्ड ऑन. ब्रेकफास्ट. टेल मी समथिंग. व्हॉट टाइम आय शॅल कम? I love you, त्रिवेणी. तुला नाही माहित विक्रम, इथे काय घडलं. हॅलो. झालं समाधान? फुकटचं त्या सोहमला मारलंस रे तू. फुकटचं. अरे त्यापेक्षा स्वतःच्या बायकोला फोन करून विचारायचं होतंस ना, की तिला विचारायची हिंमत झाली नाही. कोण आहेस तू? कोण आहेस तू? चिडतोस काय? कशाला इतकं चिडतोस? सगळ्या जगावर राग काढणं सोड आणि बायको आली ना घरी, तिच्याशी बोलून मी म्हणतोय त्या गोष्टीची खात्री करून घे. बघ काही जमतंय का? बघ, तुला जे काय सांगायचं ना ते समोर येऊन सांग. आमच्या समोर येऊन सांग, हिंमत असेल तर. हॅलो हॅलो. हे हसू नकोस तू, हसू नकोस. जे सोहमच्या बाबतीत घडलं ते तुझ्याही बाबतीत घडू शकतं, लक्षात ठेव. हॅलो हॅलो. अरे बोल ना.
काय चाललंय? प्रियदर्शनी, आम्ही तुम्हाला विचारतोय, काय चाललंय? आम्ही हे घर सोडून चाललोय कायमच्या. आणि आमच्या अशा बोलण्याने आपल्याला वाईट वाटण्याचं तर काहीच कारण नाही ना. कारण आजपर्यंत पत्नी म्हणून आम्हाला तुम्ही फक्त सहनच करत होतात, उपकार करत होतात ना आमच्यावर. आमच्या सोबतचं आपलं नातं टिकवून आज आम्ही या उपकारातून स्वतःला आणि आमच्यापासून तुम्हाला मुक्त करतोय कायमच. तुमचं डोकं ठिकाणावर नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. हे घरावर पडण्याचं नाटक बंद करा आता. नाटक? आम्ही जर या घराबाहेर जायचं ठरवलंच असेल रणवीर राजे, तर कोण अडवणार आहे आम्हाला? तुम्ही अडवणार आहात. हो, आम्हीच अडवणार आहोत. कोणत्या अधिकाराने? आम्ही तुमचे पती आहोत, याचा विसर पडू देऊ नका. मग असं समजा रणवीर राजे की आज याही अधिकारातनं आम्ही तुम्हाला मोकळं केलंय कायमच. प्रियदर्शनी, हा पोरखेळ थांबवा आता. आमच्या संयमाची परीक्षा बघू नका. संयमाची परीक्षा आपण बघताय आमच्या. आम्हाला त्या नताशाच्या मुलाची आई व्हायला सांगू म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि आता आमचा निर्णय कोणीही बदलू शकत नाही, अगदी तुम्ही सुद्धा. प्रियदर्शनी, ओरडून काय होणार आहे रणवीर राजे? जरा विचार करून बघा ना. आपण आम्ही इथे नसलो तर तुमचा किती फायदा होणार आहे. आज तुम्ही नताशाच्या मुलाला स्वतःचं मूल म्हणताय, उद्या आम्ही इथे नसलो की सगळेच मार्ग तुम्हाला मोकळे होतील, नाही का? ते मूल आमचंच आहे. तुम्ही बाप होऊ शकत नाही हे सत्य तुम्ही जगापासून लपवू शकता, आमच्यापासून नाही. आज जगाला हे पटवून देण्यासाठी की हे मूल तुमचं आहे, तुम्ही फार मोठी चूक करताय. नताशाच्या मुलाला आपलं म्हणून तुम्ही फक्त स्वतःच नाही तर राजेश शिर्के घराण्याचंही नुकसान करणार आहात, हे तुमच्या लक्षात येईल. पण त्यावेळेला कदाचित फार उशीर झाला असेल. फार मोठी चूक करताय तुम्ही रणवीर राजे. काय करतोस? पोलिसांना फोन लावतोस? कर 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 खरंच कर. नाही, खरंच चांगली आयडिया. पोलिसांना फोन करून एकदा सांग असतो सगळा. लावला. आणि त्या माणसाच्या विरुद्ध तुझ्याकडे सगळे पुरावे आहेत. ते पत्र आहे, देवयानीच्या तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे आहेत, त्या माणसाचा अदनमधनं फोन येतो, त्यांनी ज्या सगळ्या डिटेल गोष्टी सांगितल्यास त्या तुझ्याकडे आहेत. कर कर फोन. का थांबलास का? विचार बदलला? नाही नाही, अरे पोलिसांना पण असं कोणीतरी हवंच असतं ना. खरंच कर कर कर. लावला. हां, शाबास. आता सांग त्यांना म्हणा, देवयानी माझी बायको, जिच्यावर मी खूप प्रेम केलं अतोनात, जीवापाड, ती माझी बायको एका परपुरुषासोबत एक अख्खी रात्र. पुढे काय सांग? पुढचे सांग. सांगू शकशील? नाही का? एवढाच फोन. एकदा ठरवतो नक्की काय करायचं.
ती माझी बायको एका परपुरुषासोबत एक अख्खी रात्र पुढचे सांगू शकशील?